शांते झाले का हो बाबा? पोराची निरप खतम. तुम्ही एक पोरग बोलावलं बाई, त्याच्या बाद मध्ये गोष्ट आहे काढली हो बाबा. बोलाव ना एखादं पोरग, पाय ना एखादं चांगलं पोरग, लवकरात लवकर उरकावून टाकू कलावतीचं. किती दिवस ठेवतो माहिती ले. अगे माय काकी काय बापा, पोराले फोन निरपायचा, निरप तर 2-4 आले हो माय. आता मी निरप बोलावणारच होती. हे भूताकुताचा खेळ मागा लागला ना, भूताकुताचा खेळ मागा लागला, त्याच्यामुळे मायकाने बिचारे फोन करायचं लक्षात विसरूनच गेली. मी त्याने म्हटलं, मी ना चौघ्या जणाले म्हटलं एक एक दिवस देतो म्हटलं, पण कायच माई हुरडापाटी करायला गेली आणि सारं भुलूनच गेली. माय मायले असं वाटते मी पळून जातो का काय जातो. हाय का नाही हाय माय, मी कुठे गेली, कुठं गेली, काय गेली, असं माय मायचं काम आहे बापा. म्हणून बाप्पा लवकर उरकवून द्या मायवाला, नाही तर माई माय माया भाऊ माय वहिनी मला काही सुखानं जगू नाही देत. तुम्ही मला सांगा, पयाली असती तर पहिल्या लग्नाच्या पहिलेच पयाली असती. आता काय, आता पळून काय भेटणार आहे मला? नाही आता पळून काय भेटणार आहे? पयाली असती तर पहिलं लग्न हुस नसतं दिलं ना मी, पहिलं लग्न होऊन घरी बसले ना माय मी. तरी तुमचा विश्वास नाही बापा. तसं नाही हो माय कलावती. कोणताच भाऊ कोणाला होत नाही माय, कोणताच भाऊ कोणत्या बहिणीला होत नाही. 4 दिवस आहे तर चांगलं वागवते. आणि माय बाप आहे तोपर्यंत तुम्ही ठाकूर की आहे. माय बाप मेल्यावर तुला त्या इकडे कोण पायन, नाही त्या इकडे कोण पाय. म्हणून कोणत्याही मायला असं वाटते आपले हात पाय सलामत आहे माय, तोपर्यंत आपल्या पोरीची जिंदगी चांगलं होणं हे आपल्या डोळ्यातून पाहासाठी तर असते ते. म्हणून म्हणते व. आणि त्यात कसं पहिलं लग्न तुझे झालाय, आता अजून ते वय होत होत नाही चालली काय, त्याच्यामुळे म्हणते व तू येई. आता तू यायला त्यावर विश्वास आहे कलावती. चांगला विचार करायचा बेटा, असा खराब विचार नाही करायचा. शांता काकू कोणी हो मले चा नाही हो, आणि एवढ्या दिवस मी एकटी राहिली नाही काय, अजून एकटी राहन. तसं नसते कलावती बेटा. ते विश्वासाची बिनविश्वासाची गोष्ट नाही आहे. दिवसेंदिवस ते वय होत चाललं. तू म्हणत, तू लाख म्हणत असशील का बा मी माझ्या मनानं करतो, पण तुला तर लग्नाला काढलाय ना. पण ठराविक वेळापर्यंत तू जर लग्न केलं तर तुझे जे स्वप्न आहे ते स्वप्न पुरे होते, आई बाबाचे स्वप्न पुरे होते. आणि तू का म्हणशील मी 50 वर्षाची झाल्यावर लग्न करतो तर होणार आहे काय? म्हणून त्याच्यासाठी आई म्हणते. असं विश्वास बिनविश्वासाची गोष्ट नाही आहे हे. ते गोष्ट बरोबर आहे म्हणा, पण यायचं कसं असते माय भावाचं. आता त्या दिवशी मी रात्रभर तुमच्यासोबत होते आणि हुरडा पार्टी केली, भूतकूत मागा लागलं तर आपण बेशुद्ध पडून तिथं राहिलो. सकाळी सकाळी माईने मला घरी आणलं. माई वहिनी विचारे म्हणते, ताई रात्रभर कुठे गेलत्या सांगा. हे काही विचार न होय, हे काही पद्धत विचारायची. ताई अशा वाटलं म्हणे की पळून घेऊन गेल्या का काय गेला, असं त्याच्या मनाला झालं. पण आपल्याला चांगलं नाही वाटत ना आपल्याबद्दल कोणी असा विचार केला तर काकू, चांगलं नाही वाटत ना असा विचार केल्यावर. मग आपल्याही मनात तेच येते ना का सारे बा आपल्या विश्वासच नाही ठेवत. तरी आपण तशातलं आहे नाही. म्हणून नाही का लय बेकार वाटते काकू, बेकार वाटाली. जाऊ दे ना माय कलावती, एवढं लोळ नको घेत जाऊ. आता पोरी बाईची जिंदगानी होय लय राहते जरा शिक मनात होतो. अरे माय से झटुकली पोरगी आहे ही माईवाली. लय मोठी आहे काय? मलाच तर बाई दिसली नाही तर कसं वाटते, इले विचारायला जातो तिले विचारायला जातो, घरी येऊन तिची काढतो. पण तसंच असते, माझी जात तशीच असते. जाऊ दे, एवढं काही टेन्शन नको घेत जाऊ. आपले माहेरचेच माणसं होय, टेन्शन नको घेत जाऊ एवढं. पाय बाई शांते, आता इचा भाऊ इले बोलते त्याला असं वाटते बा का मा बहिणीचं चांगलं झालं पाहिजे. माई बहिणीनं आता पहिले कशी होय ऐके नाही, मुजरपणा करे, त्याच्यानं काही हे त्याच्या नजरेतून पुरी उतरून गेली. थोडी काही कमी नाही म्हणा, चुकती याचं आणि चुकती तीच आहे. आपण दोघालाही म्हणतो एका वर्ष आपण डास नाही पकडत माय. पण कसं असते, आता संसार वय माय, संसारात भाऊ बहिणीचे भांडणं होतच राहते, चलतेच आहे. थोडं आपण समजून घ्या लागते. आणि काही गोष्टी म्हणजे अशा गलत विचार केल्याने होते काय, आपण चांगला विचार करतो आणि त्याच्या मनात आपण त्याच्याबद्दलचा काय विचार केला हे त्याच्या मनात वेगळंच काहीतरी निर्माण होते. तसं माझ्या पोरीचं काम आहे बापा. जाऊ दे शांते, मी सांगून राहिली बाई, चांगलं पोरग पाय ना माझ्या कलावती, चांगलं करून दे बापा. जाऊ दे, एवढं काही टेन्शन नको घेऊ कलावती, एवढं टेन्शन नसते घेत. स्वतःला काही एवढं दुःखी करून नको घेत जाऊ. तू त्या जिंदगानीत लय खुश आहे, लय चांगला त्या भाऊ आहे, लय चांगली तुझी भाऊजे आहे, लय चांगली तुझी माय आहे. आणि तुला जे एवढे सर्व सारे शेजारी भेटले माय ते त्याच्याहून चांगले आहे. म्हणून आपली जिंदगानी सुखानं जग. आणि असं समज आम्ही माहेरी आहे, माहेरात मला किती माया आहे, किती माया लावणारे आहे, हा विचार करून चालतो. असंच असते कलावती माय, एका घरात राहिला का भांडण लागतच असते. आता माय सासरी जाशील, आता सासरी जाशील तर काही गोष्टी तुला ऐका लागन, काही गोष्टी त्याला ऐका लागन. पण जास्त करून तू सुनवायरी होय तर तुला ऐका लागन. थोडं समजूतदारीने काम घ्या लागते. जेव्हापर्यंत एक लेकरू आपलं होत नाही, मोठं होत नाही, तेव्हापर्यंत थोडी समजूतदारपणा घ्या लागते. नंतर मग पूर्ण व्यवहारच आपल्या हातात येते, परिवारच आपल्या मुठीत बांधला राहते. असं असते माहितीये. जन्म मरणाची गाडी पर्यंत जो जन्मापर्यंत जन्म झाल्यावर जो मुलीचा लग्न झाल्यानंतरचा जो संसार आहे ना, तो काही दिवस म्हणजे कोणाचा तर असा फिसलून सफकन निघून जाते, पण कोणाचा खूप कठीण असते. म्हणून थोडं समजूतदारपणे काम घ्या लागते. भांडण लागतच असते, एवढं टेन्शन नको घेत जाऊ. माय पिंकी, तवाची तू वरती काय पाहून राहिली? वरती काय पाहून राहिली तवाची तू?
माय लय बायकोची त्यावर नजर आहे बापा, नुसती एकसारखी वरती पाहून राहिली. आणि काय पाहून राहिली हो पिंके तू? काकू काही नाही, मी इकडे तिकडे पाहून राहिली, भूत कुठे इथे येईन काय म्हणून. म्हणून मी इकडे तिकडे पाहून राहिली काकू. आणि जर आले तर फटकन तुम्हाला सांगायला बरं होते. मला काही काकू भेवच लागून राहिलं काकू. हो, म्हणून मी इकडे तिकडे पाहून राहिली. भेट नको जात जो पिंके, भेल्यानं होत असते काय? आजकालची जवान पिढी असं भेल्यानं होते काय? असं काही भ्या नाही लागत. खिमे ठोकपणे उभे राहा लागते. समोरचा जर आपल्याला मारायला आला, भूत असो कूत असो, ये म्हणा मार म्हणा, असं म्हणजे थोडे हिमतीने राहा लागते. असं भेल्यानं नसते होत. असं भेल्यानं नसते होत पिंकी बेटा. कुठं काकू तुम्ही सांगून राहिला बापा, त्या दिवशी तुमची फाटली होती, माई फाटली होती, काय सांगू तुम्हाला. एवढा दरारा त्या भूताचा. साऱ्या जणी इकडे तिकडे बेशुद्ध होऊन पडल्या आणि तुम्ही म्हणता काकू खिमेटोकपणे उभं राहा. खरंच त्या भूता कुताले पाहून खिमेटोकपणे उभं राहीन तरी होते का बापा? हो बाई पिंके, तू बरोबर आहे बापा. अहो माय, मी माया वेळेची गोष्ट सांगतो. वावरातली सोय मी बाई, माई आई, मी जवानपणातली गोष्ट, माझ्या लग्न व्हायचं होतं बिचारी. मी माई आई, आमची कानी एकच चुकी झाली बापा. आम्ही कानी बसलो तिची खाली जेवायला बसलो बाई. संध्याकाळची वेळ, पाणी वलवायला गेलतो. माया बाप कानी बिचारी रातच पाणी वलवाले, पुरा पुरा घराला नाही आमच्यावाल्या. आम्ही 5-6 बहिणी, 5-6 भाऊ, तेव्हा डझनानच लेकरं राही ना माय, डझनानं लेकरं आले. तर काही नाही बापा, एवढे जण आम्ही वावरात जाऊ बापा, एकामेकाच्या आधारानं बॅटऱ्या घेऊ. तर बसलो बाई आम्ही याच्या खाली, चिचीच्या झाडाखाली. तर कायचं माय, पहिलं तर बाई माझ्या मोठ्या बहिणीने बाई कुचू कुचू असा म्हणजे चलाचा आवाज आला बापा. चलाचा आवाज आला तर पलटून पाहिजे, कैसे दिसलं माय. मग काय नाही बिचारे, सर्वजण गेले बिचारे पाणी वलवाले. सगळ्यात मांग मी होती. काय सांगू माय, माया रसान माय झाली, अंगाले काठी येऊन राहिली सांगता. त्या भूतानं बाई असं मागून माया पाठीवर हात ठेवला बाई. सांगतानीच मी एवढी भिवून राहिली. जसा हात ठेवले माय, 2 फूट गड्ड्यात गेली होती मी. तसंच माया बाबानं माया हात पकडला. माया बाबाच्या गळ्यात होती माळ. माया बाबाच्या गळ्यात माळ होती. जसं माया बाबानं पकडलं तसंच मला ओढून काढलं बिचारे. मांडी भर टोंगे बुजले होते, मांडी बुजली होती, एवढी अंदर गेली होती मी. म्हणजे त्याचा हात त्या भूत होय का भूती नाही काय माहित नाही. मी खाली पाहिलं ना, उलटे पाय होते आणि तोंड उलट. माय कशी भयानक दिशे, अंगावर शहार आहे ते अशा गोष्टी सांगितल्या तर. माय आजी, अशा गोष्टी नको सांगू बापा. माय, जर समजा त्या बाबाने ते हात नसता पकडला तर शिद्दी जमिनीत गेली असती व तू. म्हणजे जित्यापणीच मरण आलं असतं तुला तर बापा. माय, आम्हाला घरी एकटं लागते बापा. अशी नको सांगू बापा गोष्टी काहीच्या काही. आम्हाला पहिलेच भेदाडून दिलं तू. पहिलेच भेदाडलाय आम्ही. काही भेट नसते. आता एक गोष्ट सांगतो मी. माया जवानपणीची लग्न नुकतंच आमचं लग्न झालं होतं. सासू सासरे गेले होते गावाले. घरी बी आम्ही 2च जण होतो. काय सांगू माय, अन त्यात काय झालं, यायला काम पडलं तर हे बाहेर गावले, याच्या बहिणीच्या गावले चालले गेले. एकटीच माय मी घरी. तुम्हाला काय सांगू, झोपली अंगावर पाय, आता माय काठी येऊन राहिली. रामजाने बापा काय होतं काही नाही. झोपली बाई मध्यांतरी, 2 वाजताची वेळ होय. आई व असं रडत जाय माय, असं लहान लेकरू असं रडत जाय बापा. मला काही बिचारे भल्ला आवाज येत जाय बापा. मग भेट दरवाजापाशी गेली माय. अरे दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला बिचारे, तसंच कानी माझ्या घरासमोर बावलं पडलं होतं. एवढी दचकली माय मी, एवढी दचकली हो. ते बावलं घेतलं आणि दूर फेकलं आणि डबल घरात जाऊन झोपली. इकडे तिकडे पाहिलं, कोण आहे बापा, कोणीच नाही दिसलं माय. मग काही नाही बाई. मग कानी झोपली बाई डबल. मला काही झोप लागे नाही. मग काही दन बिचारे घराहून चलाच आवाज आहे. बरं, घराहून चलाचा आवाज आहे. मग बाई किरकोया फाळाचा आवाज आहे. एखादी माय कशी एखाद्या लेकराले अशी टाकून गेलं, एखाद्या लेकरू तिचं लागलं, समजा एखाद्या लेकरू दिसलं नाही तर माय कशी किरकोया फाडते. मग विचार माय किरकोया फाडे. बर, मायचं झालं लेकरू. मग जरा मग काही नाही बाई. भक बाई दरवाजाच वाजवायला लागला. पाय बाई, मला आत्ताही भेव लागून राहिलं. दरवाजाच वाजवायला लागली बाई. मी म्हटलं बाई, माझ्या अंगाचं पाणी झालं. देवाचं नाव घेत माय उघडू शकता वाटे. पहिल्या वेळेस नाही उघडलं, दुसऱ्या वेळेस नाही उघडलं, तिसऱ्या वेळेस मग कानी बापा हिच्या बाबाचा आवाज आला. मला उघडणं व मी आलो ना, उघडणं व मी आलो. नाही म्हटलं बाई, एवढ्या रातचे कसे काय आले म्हटलं. नाही म्हटलं जाऊ दे बाई, आले असं म्हटलं. तेव्हा पैदलचीच वारी का नाही निघाले असं म्हटलं. रात्री यायला वाटलं म्हटलं एकटे असं बा ते चाललं जा, निघाले असं म्हटलं. दरवाजा उघडतो तो काय पाहतो माय, चक्क मायासमोर माय मी बेशुद्ध पडली होती म्हटलं. तिने माझ्या गळ्या दाबाला काढला होता. पण नुकतंच असं गळ्या दाबाला काढलं माया दरवाजावर कानी हनुमानजीचा फोटो लावलाय मी. जसा तिनं गळ्या दाबला बाई,
तसंच मी हनुमानजीच्या फोटोले माझा हात पुरून दिला एक. जसा हात पुरला हनुमानजीच्या फोटोले होतं कुंकू. हनुमानजीच्या फोटोला लावला होता मी हार. तो हार हातात घेऊन घेतला आणि असा खाली तसा खोसून घेतला. जसा मी हार खोसला बाई असं जसा हार खोसला ना 4 फूट अशी पयाली ते जोऱ्या जोऱ्यानं अशी धावत गेली काय सांगू तुम्हाला. खरंच ना लय बेकार काम आहे. तवा मग बाई मी तो हार घेऊनच झोपली सकाळी निघवायपर्यंत. काय सांगू माय ते सांगूनच बापा किती भीती वाटून राहिली. मग ती पाले कशी होती उलटे पाय होते पांढरी पांढरी साडी त्याच्यावर लाल लाल रक्ताचे डाग आणि तिचं तोंड नाक नव्हतं तिले डोळे पाहिजे तो असे मटाऱ्यावर असे पांढरे पांढरे डोळे होते. केस केस पाहिजे तर ह्या इथून 10-15 फूट केसच होते तिचे. अन लहानसं लेकरू होतं. लेकरू बाई एवढं भयानक होतं व बापा एवढं भयानक लेकरू होतं काय सांगू बाई. पाय पाहिजे तर उलटे माय हात पाहिजे तर उलटे काय सांग. अन हे काही हे मान आहे तिची मान इथून एवढं शरीर अलग होतं आणि हे तोंड वरच अलग होतं. एवढं बेकार वाटलं माय तेव्हापासून बाई देवाचं नाव घेऊन झोपतो मी. चल बाई उठा लवकर घरी झोपाले चला आम्हाला एकट्याला झोपा लागते. काही काही नको ऐकत बसू इथं. चल बाई शांताबाई मी चालली बापा घरी. चला हो घरी आम्हाला सोडून द्या. एक एक जण एक एक सोडून द्या आणि घरी जा बापा. भेल्या का हो बापा भेल्याला नसते जमत खिमे ठोकपणे उभे राहा लागते. मी तर नाही भेली बापा त्या दिवशी वावरत होती पण आता नाही भेट मी. आता नाही भेट लय झालं भेणं. माही तर गोष्ट ऐकून घ्या या तिघीची ऐकली तुम्ही. माही गोष्ट त्याच्यापेक्षा भयानक. आता बाई नवीन नवीन पिक्चर लागला होता तेव्हा आमच्या काळात पिक्चरची टॉकीज होती. आम्ही पिक्चर पाहायला जाऊ म्हटलं तेव्हा हो बहिणी बहिणी मैत्रिणी मैत्रिणी आम्ही चाललो बाई पिक्चर पाहायला. तेव्हा मजाही भरली आहे. चाललो होतो बाई मग गो बापा मग का नाही बिचारे त्यानं चाललो होतो. वेळ झाला होता 9 वाजले होते रात्रीचे. नाही नाही पिक्चर पाहून आलो होतो चाललो नव्हतं पिक्चर पाहिले. पिक्चर पाहून आलो होतो रात्रीचे वाजले होते 12:30 वाजले बाई. सगळेजण चालले गेले घरी. मी आणि माझी बहीण कशी दोघीच जणी होते. आमचं घर नाही काय जरा असं 10-15 मीटर दूर होतो. सगळ्या जणी घरी चालले गेले आपापल्या. आम्ही दोघीच बहिणी बाई. तर शाळेच्या ओट्यावर का नाही शाळेत होतं चिचेचं झाड. शाळेपासूनच माझ्या घराचा रस्ता बिचारी. शाळेपासून अशी चालली होती बिचारे अशी चालली होती एक बाई आणि तिचं लेकराला नाही काय गाणे म्हणत म्हणत दूध पाजून राहिली होती. आम्हाला म्हणे इकडे म्हणे बापा माझ्या बहिणीची फाटली माई फाटली. एवढ्याची बाई कोण बाई बहीण खेळ पाळ गाव आणि साऱ्या लोकांना ओळखते ना बाई. खेळात तर सर्वच एकामेकाला लोक ओळखते. हे बाई कोण आहे म्हटलं नवीन आणि इथे दूध पाजून राहिली. काही नाही माय तिने बाई माझा हात पकडला तिने मायावाल्याला. हात पकडल्या बरोबर अशा झटक्यानं सोडला व तेव्हाच्या वेळेस काही भूताचा कुताचा लय बाजार आहे. तेव्हा आमच्या म्हणजे कमरीले गिमरीले गळ्यात धागे आहे. तसं तिने हात पकडला तशी ते झटका मारला तिने. मग काय म्हणे लवकर दूर जाय म्हणे. मग काही माझी बहीण काय म्हणते बाईचे पाय म्हणते उलटे म्हणते. माय बाई काय सांगू तुम्हाला अशा धावत धावत घरी गेलो आम्ही. घरी गेलो ते आमच्या घरी माझ्या बहिणीला पकडायला. माझ्या बहिणीचा हात पकडला मी ना. माझी बहीण एवढी नालायक होती असा कमरीला करदोळा नाही ठेवी. तिला अंगावर एक धागा आवडाले तर अशी तिला माहित होतं बाई अशी धावत धावत आमच्या मागं लागली का काय सांगू बापा. तर तिथून बाई 15-20 दिवस आमच्या दोघीची तब्येत अशी खराब झाली. ICU मध्ये टाका लागलो होतं आम्हाला. अमाय आता माझ्या आईची गोष्ट मीच सांगतो ना. तेव्हा आता तर काहीच नाही. तेव्हा आम्ही निघालो होतो अशी फॅमिली टूर निघालो. तेव्हा काय बैलबंडी नुकत्याच गाड्या निघाल्या होत्या तेव्हा. माया बाप कसा सोनार होता पैसेवाला होता. काय सांगू बाई आता तर काहीच नाही राहिलं वावरच राहिलं म्हणा. तेव्हा बाई केली गाडी माया मोठा माया काका आम्ही म्हणले सगळेजण आम्ही बहीण भाऊ लग्न वाचत होतं. निघालो बाई आम्ही. आता कुठं वय बाई शिर्डी शेगावले म्हण नाही दूर कुठेतरी चाललो होतो. माझ्या काही लक्षात नाही आता देवधर्माच्याच ठिकाणी. मी 2 वाजले होते रात्री. सगळेजण गाडीत झोपले होते. मला का नाही बिचारे कचकन जागला म्हणजे ड्रायव्हरने का नाही भस्कन असे ब्रेक मारले तो का नाही गाडीच्या खाली उतरला बिचारे. गाडीच्या खाली उतरला तर मी म्हटलं काऊन उतरला म्हटलं दादा म्हटलं. तर काही नाही म्हणे ताई बाथरूम लागली म्हणे तर बाथरूम तो गाडीत बसला बिचारे बाथरूम करून. 2 वाजले होते बरोबर. मग का नाही बिचारे त्यानं गाडी काढली. 10-15 वेळात आम्ही एकच जागेवर येऊन बसलो. 10-15 वेळा सांग 10-15 वेळा मी म्हटलं गड्या किती वेळचा आपण इथूनच चक्रा मारून राहिलो काय वेगळे हे रस्ता बदलूनच नाही राहिला काय म्हटलं. मग का नाही बाई कसं कराव काय कराव डबल त्या रस्त्यावर आलो का नाही तरी 5व्या 6व्यांदा आलो तर तिथे का नाही बिचारी डबल गाडी थांबवली.
तिथं काही उतरले ना बाई सर्वे कहून बाई तर बाहेरसारखे सर्वच उतरले. सर्वेच गाडीत बसले बाई. सर्वेच गाडीत बसले. तशीच मायच्या बाजूनं एक एक बाई आली. एक बाई आली. मला म्हणे थोडस दूरपर्यंत सोडून देता काय म्हणे. मी म्हटलं मग आई काच नको उघडू म्हटलं. कोणीच म्हणे काच नका उघडू म्हणे. तर काच नाही उघडला. काय सांगू माय, आम्ही जरा असं समोरने जात मागं पलटून नाही पाहत बाई बाई गायब. हा कुठे गेली काय गेली कुठे गेली काय गेली. तशीच बाई थोडीशी समोर गाडीने जात गाडीच्या समोर उभी कचकन ब्रेक मारले. त्या ब्रेक मारले तर मारले माय तिला लागली बाई गाडी. तिला ठोकली म्हटलं ते पडते म्हटलं कायची माय भूती नव्हती लावडी नव्हती ती. तर काय सांगू अंगात बिचार काटे येते. लय बेकार काम आहे बापा. मग का नाही जशी समोर आली ते तिचे ते उडते उडते केस तिचे डोळे काय माय कपडे तिचे उलटे पाय उलटेच पाय राहते भूताकुत्याचे. जो बाई आमच्या गाडीत कानी होता देवाचे फोटो. देव लय लय साथ दे बरं देव. देवाचे फोटो होते. आणि माया माईनं कसं माई हुशार आहे. पहिले तंत्र मंत्र शेतीचे धागे होते पहिल्याच्या काळात लय चालणार भूताकुताचं. आणि तिला माहित आहे तिनं काय केलं मायनं पुऱ्या गाडीला धागा बांधला. पुऱ्या गाडीला धागा बांधला अंदरून. आणि मग आम्हाला हातात तिथंच धागा बांधून दिला बिचारी. धागा बांधून दिला तर काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. तिथून म्हटलं देवाचं नाव घेतलं. आणि तिथं नाही का आम्ही असं माझ्या आईनं काय मंत्र मारून काहीतरी फेकलं बापा देवाच्या नावाचं काय काय नाही. तर 7व्या डाव आम्ही सरळ रस्त्याने गेलो होतो. सकाळी दिवस निघाल्या बरोबर पहिले गाडीला धागा बांधला आणि मग आम्ही प्रवास चालू केला. अशा बेकार गोष्टी घडते माय. लय सांभाळून राहा लागते या जमान्यात. पहिल्याच्या जमान्यात लय कठीणचा होता. आता तरी तेवढं नाहीये. बस लय झालं आता लय घेऊ लागून राहिलं बापा. बस आईला उक्क घरी चल झोप येऊन राहिली. लय बेकार आहे बापा ह्या अशा गोष्टी नका सांगत जो माय. घरी आम्हाला झोपा लागते. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.